माझे नाव जया आहे. माझे वय 31 वर्ष. काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याचं हृदयविकाराच्या आजाराने निधन झालं, म्हणून मी माझ्या आईकडे गावाला राहायला आली. माझ्या दीराने माझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, पण मी नाही बोलले, कारण मला माझ्या आईसोबत राहायचं होतं. कारण माझ्या आईला पण मी सोडून दुसरे कोणीच नव्हते. म्हणून मी ठरवलं होतं की आता फक्त आईसाठी जगायचं, तिचीच काळजी घ्यायची. कारण आईने खूप कष्ट करून मला शिकवलं होतं, नोकरीला लावलं होतं, माझं लग्न केलं होतं. पण आता मला तिला हे कष्ट करू द्यायचे नव्हते. म्हणून मी माझ्यासाठी नोकरी शोधू लागले आणि मला माझ्या एका मैत्रिणीनं सांगितलं की एका आश्रमात तुला नोकरी मिळू शकते, तू तिथे जा. म्हणून मी लगेचच दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन चौकशी केली. मी ज्या ठिकाणी गेले तो एक मोठा बंगला होता. त्याच्यापुढे बाहेर मोकळं असं मैदान होतं. बाहेर 10-15 मुले खेळत होती. गेटमधून त्या बंगल्यामध्ये प्रवेश केल्यावर तिथे 40 ते 50 रूम होते. तिथे गेल्यावर कळालं की तिथे 200पर्यंत मुलामुलींची संख्या त्या आश्रमात आहे. मी तिथे विचारल्यानंतर मला एका मॅडमच्या खोलीमध्ये पाठवलं गेलं. मॅडमने मला खाली बसायला लावलं आणि विचारलं की तुम्ही इथे काम करू शकतात, पण तुम्हाला फक्त रविवारी सुट्टी मिळेल. रात्रीही तुम्हाला इथेच थांबावं लागेल. तेव्हा मी त्या मॅडमला विचारलं की मला इथे काय काम करायचे आहे. तर त्या मॅडमने मला सांगितलं की मुलांचं जेवण, त्यांचे कपडे, त्यांचं आवरणं सगळं सकाळ ते संध्याकाळ तुम्हालाच करावं लागेल. तुमच्यासोबत अजून 3 महिला आहे. अजून एक महिलेची आम्हाला इथे गरज आहे, म्हणून तर नोटीस दिली होती. मी विचार करत होते की मी माझ्या आईला एकटं सोडून ही नोकरी कशी करू शकते. म्हणून मी विचार करून सांगते असं त्या मॅडमला मी बोलले आणि परत घरी आले. माझ्या आईला मी सांगितलं. आई लगेचच बोलली की तू ते काम सुरू कर. एकटीला दिवस काढणं कठीण असतं पोरी, पैसाही खूप गरजेचा असतो. त्यातच मी आता म्हातारी झाले आहे, त्याच्यामुळे तू ते काम लवकरच पकडून घे. मी माझी काळजी घेईल. त्यातच तू रविवारी येत जाणार मला भेटायला, म्हणून माझी काळजी तू करू नको. मीही खूप विचार केला आणि पैशांशिवाय हे जीवन नसतं. पैसा तर प्रत्येक सुखदुःखात कामाला येतच असतो. म्हणून मी ती नोकरी करण्याचं ठरवलं. दुसऱ्याच दिवशी माझे महत्त्वाचे काही कागदपत्र आणि माझे कपडे घेऊन मी आईला निरोप देऊन त्या आश्रमामध्ये कामासाठी गेली. आश्रमात गेल्यानंतर मॅडमनी मला माझा रूम दाखवला. माझ्याच रूममध्ये राहणाऱ्या अजून त्या 3 महिलाही दाखवल्यात आणि तुम्हाला चौघींना मिळून मुलींची कशी काळजी घ्यायची आहे, त्यांना जेवण कसं द्यायचे, त्यांचं पालनपोषण कसं करायचं ते सगळंच समजावून सांगितलं. आता मी मला दिलेलं जे काम होतं ते एकदम मोकळ्या मनाने करू लागले होते. मी सगळ्याच मुलांना खूप जीव लावायचे, अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे. त्या आश्रमामध्ये नेहमीच खूप मुलं यायचे ज्यांना की कुणी आई वडील नव्हतं. ते अनाथ होते आणि तिथं ॲडॉप्ट पण खूप मुलं मुली व्हायचे. मी तर विचार करायचे की हे किती छान आश्रम आहे की याच्यामध्ये किती मुलं दत्तक दिले जातात, त्यांना आईवडील मिळतात, त्यांचं भविष्य हे उज्ज्वल होतं, त्यांना एक नवीन कुटुंब मिळतं. पण आश्चर्याची गोष्ट ही होती की जितके मुलं मुली ॲडॉप्ट केले जायचे तितकेच दुप्पट मुलं मुली त्या आश्रमात यायचे देखील, आणि तेही रोज. मी तर स्वतःलाच खूप नशीबवान समजत होते की जरी मला मूल नव्हतं तरी पण मी दुसऱ्या मुलामुलींना माझ्या मुलींसारखं प्रेम देऊ शकत होते. मी माझ्या आश्रमात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारलं की इथे इतकी मुलं ॲडॉप्ट कसे केले जातात आणि रोज नवीन नवीन मुलं मुली कुठून येतात. तेव्हा ते कर्मचारी बोलली की इथल्या मॅडम खूप चांगल्या आहेत. इथे मुलांची खूप काळजी घेतली जाते, त्यांना संस्कार चांगले दिले जातात, म्हणून दुसरेही अनाथ मुलं मुली इथे लगेचच लवकर येतात आणि जे आई वडील होऊ शकत नाही तेही इथूनच त्यांना आवडेल ते मूल घरी घेऊन जातात. मी म्हटलं चला, चांगलं आहे. पुण्याचं काम
आपल्याकडून घडत आहे. आता मला तिथे काम करून 3 ते 4 महिने झाले होते. त्यातच एक 13 ते 14 वर्षांची मुलगी आमच्या आश्रमात आली. ती कधीच कुणासोबत बोलत नसायची, नेहमीच शांत राहायची. तेव्हा मी तिला थोडं बोलतं केलं. तिच्यासोबत छान गप्पा गोष्टी करायला लागले. आमची दोघांची चांगली मैत्री झाली. आता ती मुलगी माझ्यासोबतच राहत होती. तिचं नाव होतं आरती. आरती आता मला सोडून कुठेच राहत नव्हती. माझ्याशी सगळं काही शेअर करायची, माझ्यासोबत बोलायची. एक दिवस ती मला बोलली की दीदी, मला माझ्या बेडवर झोपायचं नाही. खूप त्रास होतो मला तिथे. माझ्या जागेवर आज तू झोप ना. मी तुझ्या जागेवर झोपते. मला हसायलाच आलं. म्हटलं हिला बेडचा काही त्रास होत असेल, म्हणून मी दुसऱ्या कर्मचाऱ्यांना सांगून तिचा तिथला बेड बदलून दिला. पण ती दुसऱ्याही दिवशी मला सेम तेच बोलली. मला वाटलं तिचे नाटक असेल. मला जवळ घेऊन झोपायचे म्हणून कदाचित आरती असं बोलत असेल. मी आरतीला विचारलं, तुला कोणी लहान मुलं त्रास देत आहेत का? आश्रमात कोणी तुला रागवत आहे का? तेव्हा ती फक्त एकच बोलायची की मला त्या जागेवर खूप त्रास होतो, मला तिथे झोपायचं नाही. सकाळी उठल्यानंतर माझ्या अंगात खूप दुखतं. आता मात्र मी ठरवलं की मी आज आरतीच्या जागेवर झोपते. रात्र झाली. मी आरतीला माझ्या जागेवर झोपवून आले आणि तिच्या बेडवर येऊन मी झोपले. मध्यरात्र झाली असेल. मला झोप लागली होती. कुठे तर माझ्या पायांना कुणी पुरुषाचा स्पर्श झाला. माझ्या अंगावर चादरीमधून मला जास्त दिसत नव्हतं, पण 2 पुरुष तिथे आलेले होते हे मला समजलं होतं. मी माझ्या चेहऱ्यावरून ती चादर काढणार आणि बोलणार, तोच मला इंजेक्शन देण्यात आलं. आणि नंतर माझ्यासोबत काय घडलं, काय झालं, मला काहीच कळालं नाही. सकाळी उठले तर मी माझ्या जागेवर, माझ्या बेडवर झोपलेली होते. आरती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, दीदी खरं सांग, तुला पण तसाच त्रास झाला का जसा मला होतो? आता मात्र तिचे असे बोलणे ऐकून मी तिला रागवले आणि बोलले की नाटक करत आहे ना तू हे सगळं? मला काहीच त्रास झाला नाही, बहाणे आहे तुझे सगळे. मी रागवले म्हणून ती आता नाराज होऊन तिथून निघून गेली. मला मात्र प्रश्न पडला होता की रात्री नक्की तिथे कोण आलं होतं आणि माझ्यासोबत इथे काय घडलं, पण कळत काहीच नव्हतं आणि आठवत पण नव्हतं. रविवार आला आणि मी माझ्या आईला भेटण्यासाठी माझ्या घरी गेले. आईला मला तिच्यासमोर बघून खूप आनंद झाला. आईने मला चांगलं खाऊ पिऊ घातलं. आम्ही दोघींनी खूप गप्पा मारल्या. दुसऱ्या दिवशी तयार होऊन मी परत आश्रमात येण्यासाठी निघाले. आश्रमात आले तर आरती कुठेच दिसत नव्हती. मी दुसऱ्या मुलींना विचारलं की आरती कुठे आहे, तर त्या मुलींनी मला सांगितलं की तिला ॲडॉप्ट केलं गेलं. त्यांचं बोलणं ऐकून मी नाराज झाले, कारण तिचं आणि माझं नातं खूप छान तयार झालं होतं, तेही थोड्याच दिवसात. पण एका मनाने मी विचार केला तर छानही वाटलं की चला, तिला बिचारीला आई वडील तर मिळाले, तिच्या आयुष्याचं कल्याण होऊन जाऊ दे, तिला आता शिकण्याची संधी मिळेल. म्हणून मी आरतीसाठी खूप खुशही झाले. त्याच दिवशी तिथे अजून एक मुलगी आली. तिचंही वय 12 ते 13 वर्षांचं असेल. तीही माझ्याशी छान बोलत होती. आमचंही छान नातं तयार झालं होतं. असेच काही दिवस गेले. तीही नवीन मुलगी मला म्हणाली, दीदी मला माझ्या बेडवर नाही झोपायचं, तिथे मला त्रास होतो, सकाळी उठलं की खूप दुखतं, मी तुझ्या जागेवर झोपते. आता मात्र मी विचार करायला लागले. मला माझ्या आरतीची आठवण आली. मी त्या मुलीला रूममध्ये घेऊन गेले आणि तिचे कपडे काढून तिला बघू लागले तर तिच्या पूर्ण अंगावर कुणीतरी बळजबरी केलेली स्पष्टपणे दिसत होतं. तिच्यावर अत्याचार झाले आहेत हे दिसत होतं, पण तिच्यासोबत काय झालं हे तिलाही माहिती नव्हतं. मला मात्र ते समजलं. आरती मला असंच बोलायची. तिचीही हीच जागा होती झोपायची. या आश्रमात नक्कीच काहीतरी होत आहे जे की कुणालाच अजून माहिती नाही. म्हणून मी ठरवलं की आता इथे काय होतं ते मला शोधून काढावे लागेल. म्हणून तिला मी सांगितलं, तू तुझ्या जागेवर झोप, मी तुझ्या जवळच तिथे अंथरूण टाकून झोपते, पण कुणाला आधी काहीच सांगू नको. ठीक आहे म्हणत ती मुलगी तिच्या जागेवर जाऊन झोपली
आणि मी सुद्धा तिच्या शेजारीच थोडंसं दूर अंथरूण टाकून झोपले. मध्यरात्रीच्या सुमारास 2 माणसं दरवाजा उघडून आतमध्ये आले. त्यांनी तिच्या पायांवर हळूच हात फिरवला आणि तिला एक इंजेक्शन दिलं, ज्या इंजेक्शनमुळे ती बेशुद्ध झाली. एकाने तिला उचलून घेतलं आणि ते हळूच बाहेर निघाले. मी मात्र सगळं बघत होते. हे माणसं तेच 2 होते जे आश्रमामध्ये अनाथ मुलींना घेऊन यायचे. मला खूप मोठा धक्का बसला. मी विचार करू लागले, या मुलीसोबत आता काय होणार आहे? हिला कुठे घेऊन चालले आहेत हे लोक? म्हणून मी पटकनच अंगावरची चादर बाजूला केली आणि त्यांचा पाठलाग करू लागले. मी मॅडमला सांगून द्यावं म्हणून त्यांच्या रूमकडे जाण्यासाठी निघाले. पण परत विचार केला की मॅडमला उठवेपर्यंत हे लोक त्या मुलीला घेऊन कुठे निघून जातील ते समजणार नाही. म्हणून कुणालाच न सांगता मी त्या माणसांचा पाठलाग करू लागले. ते आश्रमामधून बाहेर निघाले. गेटपर्यंत आले तर वॉचमनने सुद्धा दरवाजा लगेचच उघडला. आता माझ्या लक्षात आलं की या 2 माणसांसोबत वॉचमॅनसुद्धा मिळालेला आहे आणि आमच्या मॅडमसुद्धा ह्याच माणसांच्या गँगमध्ये आहेत. आता मात्र मला धक्काच बसला की इथे काहीतरी खूप मोठं गैरकाम केलं जातं. मी त्या माणसांचा पाठलाग केला. आश्रमापासूनच 1 किलोमीटर दूर असा एका छोट्याशा रो हाऊसमध्ये ते त्या मुलीला घेऊन गेले. तिथं सर्वत्र अंधार होता, म्हणून मी लपून कसं तरी मध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. पण सगळीकडे पॅक होतं. मध्येच एक छोटासा दरवाजा तुटलेला होता. थोडीशी धडपड करून त्यातून मी आतमध्ये प्रवेश केला. एका रूममध्ये लाईट अंध कशी चालू होता, म्हणून हळूच मी तिथे गेले आणि जे बघितलं, माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला खूप मोठा धक्का बसला. एक माणूस त्या मुलीवर अत्याचार करत होता. तिच्यासोबत शारीरिक संबंध बळजबरीने बनवत होता. ती मुलगी तशीच बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती आणि दुसरा मात्र तिथे उभं राहून सगळं बघत होता. मला ते बघवलं जात नव्हतं, म्हणून मी तिथूनच रागाने आवाज दिला, सोडा त्या मुलीला, छोटा जीव आहे तो निष्पाप, काय करत आहात तुम्ही? तेव्हा तो एक माणूस सावध झाला आणि म्हणाला, तू इथे काय करत आहेस आणि तू आमच्या मागे का आलीस? मी त्यांना बोलले, मी पोलिसांना फोन करेन, त्या पोरीला सोडा आधी. तेव्हा तो माणूस माझ्याजवळ आला आणि मला पकडण्याचा प्रयत्न करू लागला आणि तोच दुसऱ्यानं माझ्या डोक्यामध्ये बॉटल मारली. मी तिथेच बेशुद्ध झाले. जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी एका अंधाऱ्या रूममध्ये बंद होते. एक माणूस माझ्यासाठी जेवण घेऊन आला होता आणि बोलला, तू जेवण करून घे, रडण्यासाठी सुद्धा जेवणाची गरज असते. मी त्याला म्हणत होते, मला खरंच माफ करा, मी कुणालाही काहीच सांगणार नाही, पण मला इथून सोडून द्या, मला घरी जायचं आहे, माझी आई म्हातारी आहे, तिला माझी गरज आहे. तेव्हा तो बोलला की आता तरी ते शक्य नाही, तुला इथेच राहावं लागेल. इतकं बोलून जेवण देऊन तो निघून गेला. मी मात्र त्या जेवणाला स्पर्शसुद्धा केला नाही, कारण मला माहिती होतं त्याच्यामध्ये विष मिळवू शकत होते ते लोक, मला त्यांच्या वाटेतून दूर करण्यासाठी. मी आता तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते. कसं बाहेर जाऊ विचार करत होते. त्यातच माझे लक्ष वरती गेलं. वरती एक छोटीशी खिडकी होती, जी की मी उघडून बाहेर जाऊ शकत होते. मी खूपच धडपड करून कसं तरी स्वतःचा जीव धोक्यात घालून वरती चढून रूमच्या बाहेर पटकनच उडी मारली. माझ्या पायाला खूप लागलंही, तरी मी या छोट्या मुलींना यातून वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे मी काही वेळ वाट बघितली आणि पोलिसांना सगळं काही सांगितलं. पण पोलीस माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते. मी त्यांना सांगितलं, या गोष्टीत माझा काहीही एक फायदा नाही, मी खोटं काय सांगेल? खरंच मुलींसोबत तिथे खूप वाईट घडत आहे. तेव्हा त्यांनी खूप विचार करून माझी तक्रार नोंदवून घेतली. काही दिवसांमध्ये पोलीस तिथे वेशभूषा बदलून गेले आणि म्हणाले की आम्हाला तुमच्याकडून 4 मुली पाहिजे आहेत, जी किंमत मागाल ती द्यायला मी तयार आहे. तेव्हा त्या मॅडमने त्यांना होकार दिला आणि बोलल्या की तुम्हाला अजूनही काही मुलं हवे असतील तर आमच्याकडे मिळतील. म्हणजे तिथे पोलिसांना आता कळालं की या मॅडम मुलांना विकतात. तिथे
मुली ॲडॉप्ट केल्या जात नाहीत तर विकण्यासाठी नेल्या जातात. मलाही धक्का बसला, तसाच पोलिसांनाही बसला आणि दुसऱ्या अनाथाश्रमातून मुलं मुली तिथे सांभाळायच्या नावाखाली आणले जातात, ज्यांचे की मागे पुढे बघण्यासाठी कुणीही नसतं. असे म्हणजे खूप मोठा फ्रॉड या अनाथाश्रमामध्ये चालू असतो, जो की पोलिसांच्या लक्षात आला होता. आणि म्हणूनच त्यांनी त्या मॅडम बरोबरच जे दोघे लोक होते त्यांना आणि वॉचमॅनलासुद्धा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि त्यांच्यावर मोठी कारवाई सुरू झाली. मी इतकी मोठी सत्य घटना उघडकीस आणली म्हणून मला पूर्ण आश्रम सांभाळण्याची जबाबदारी सोपवली गेली. मी आता अनाथ आश्रमामध्ये विचारपूर्वकच सगळं काम करत असते, कारण मी मुलांना खूप जीव लावते. कोणत्याही मुलासोबत वाईट गोष्ट मी घडू देत नाही. आजही मला आरतीची खूप आठवण येते. तिलाही किती त्रास होत असेल, तिच्याही सोबत अशाच काही घटना घडल्या असेल म्हणून ती मला तसं बोलत होती. तिनं जेव्हा सांगितलं तेव्हाच मी जर विश्वास ठेवला असता तर कदाचित ह्या लोकांना त्यांची सजा ही अगोदरच मिळून गेली असती. पण मी आता काहीही करू शकत नव्हते. देवाला फक्त एकच प्रार्थना करू शकत होते की आरती जिथे कुठे असेल तिला फक्त सुखी ठेव. माणूस पैशांच्या इतक्या आहारी जातो की तो खूप वाईट कामही करायला सुरुवात करतो, हे मला या आश्रमात आल्यावर चांगल्यापैकी कळालं होतं. आता मी आश्रममध्ये रेक्टरचं काम करते. इतकी मोठी गँग मी पकडून दिली म्हणून माझा सत्कारसुद्धा करण्यात आला. माझ्या आईला माझ्यावर गर्व आहे, अभिमान आहे आणि आता माझी आईसुद्धा माझ्यासोबत इथेच राहते. आता मी इथून पुढे या आश्रमात अशी कोणतीही घटना घडू देणार नाही. कोणत्याही मुलीसोबत असं वाईट काहीही घडू देणार नाही, हे ठरवूनच इथे एकदम मनापासून आणि निष्ठेनं मी काम करते. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे शीर्षक फक्त एकच आहे. पैसा हा माणसाला वेडा बनवतो. पैशासाठी माणूस आपली माणुसकी विसरत चालला आहे. गोरगरिबांचे मुली उचलून आणून त्यांना असं अनाथ बनवणं आणि विकणं हे कितपत योग्य आहे? आणि अनाथ मुलं त्यांचाही जीव असतो हे विसरू नका. माणुसकी जपा. पैसाच सगळं काही असतं असं नाही. ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. धन्यवाद.